कृष्ण भावनाभावित मनुष्य हा देहाबुद्धी असणारा मनुष्य. यातील भेद हाच आहे की कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णावर आसक्त असतो, तर देहाबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो. जो व्यक्ती कृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थे कर्म करत असतो, तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्याला कर्मफलांबद्दल मुळी चिंता नसते. श्रीमद भागवतात सांगतात की परम सत्याचा ज्ञानाच्या अभावी म्हणजे द्वंद्वामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत. कृष्ण भावनामध्ये द्वंद्व नसते, अस्तित्वाचं कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहे. सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण ही सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते. यासह कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्तीकरिता तो लाभाविंत गुंतलेला आहे आणि त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्वच नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता आणि शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनाचे रहस्यही आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यासते सुखम वशी न वादरे पुरे देही नैव कृणैव कारेण. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात सुखाने राहतो. देहधारी जीव हा 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. देहाची आणि देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेचाही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो.